मी दुसरीला होतो खाजगी शाळात बामणा तिथं. सांग तेव्हा बाबा आपल्या गावाला आले. गोष्ट आहे. मग जेवायला आपल्या घरी आले आणि मग जेवताना पंगत बसली. 10-12 माणसाची पंगत होती घरामध्ये. चौकोनी आडा आलता. पुरणपोळीचा स्वयंपाक होता जेवायला. गोड सगळ्याला ताट वाढले, तांब्या भरून ठुलं. आणि स्वामीचं भलतं तेच आम्ही लाड करीत तितकंच त्यांना त्रास देत. स्वामी वडोणीचे स्वामी माऊलीचे वडील. आणि ते स्वामीला म्हणले असे बसले. स्वामीला म्हणले तुमच्या तोंडाला काहीतरी लागले, तुम्ही तोंड धुवून या. ते म्हणले बाबा हात धुवून आलो. नाही म्हणले माझं ऐका. बरं बरं बाबा. मोठा जाड गडी होता दांडगा. स्वामी जाडजूड होते. पण बाहेर कलत कलत आले. तोंडावरून हात फिरला. बाहेर तोंडातून हात फिरूस तर आमच्या वडिलाला बाबा म्हणले मीठ आहे का. म्हणले हो. आमच्या आजीनं उकळामध्ये मीठ कुठून ठुलं होतं परातीमध्ये. ती परत आणली. म्हणजे धरक बचक धरली. आणि आमटीच्या काशीच्या वाटीच्या आमटी होती त्या वाटीमध्ये टाकली. दुसरी बचक धर म्हणले टाक त्या तांब्यामध्ये त्यांच्या. पुन्हा तिसरी भर धर म्हणले टाक गुळवण्यामध्ये. 3 मुठी मीठ मी स्वतः बघितलं. आमच्या वडिलाने टाकलं. बाबाने सांगितल्यावरून स्वामी आले. शिलोक म्हणा म्हणले स्वामी शिलोक म्हणले. आणि आनंदात जेवले. जेवल्यानंतर हात धुवायला बाहेर झाले. बाबाचं ताट तिथंच उचललं. तिथंच हात धुवायला बाबाला दिलं. बाकीच्या माणसाली बाहेर यावं लागत होतं दरवाजाच्या बाहेर हात धुवायला. सगळे निघाले. आमच्या आजोबानं स्वामीच्या दंडाला धरलं आणि महाग वळलं. स्वामीला तुम्हाला गिळालं कसं, हे खाल्लं कसं. स्वामी म्हणले पाटील मला कळतच असा चवदार स्वयंपाक मला आजच खायला मिळाला. असा स्वयंपाक मी कधी खाल्लाच नाही. इथपर्यंत मला पक्क माहिती आहे.